Hello friends, good morning. Today we are going to start tense. Tense is the most important topic in English grammar. So, what do you mean by tense? This word borrowed from Latin word tenus. आणि tenusचा अर्थ लॅटिन भाषेमध्ये काय होणार? टाइम. सो इन शॉर्ट टेन्स मीन्स टाइम. हा याचा एक थोडक्यात मिनिंग आहे. इन शॉर्ट या इन्फॉर्मेशनच्या आधारे टेन्स इज नथिंग बट टाइम असं आपण म्हणू शकतो. टेन्स इज नथिंग बट टाइम अँड टाइम हॅज डिवायडेड into main three sections. आणि काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात हे आपल्याला सर्वांना माहित आहे. The 3 main sections are present, past and future. These are the main 3 sections of time. इथंच थांबत नाही. टाइम फर्दर सब डिवाइडेड into 4 sections. इथंच टाइम थांबत नाही डिवाइड होण्याचा. मेन 3 टाइप्स आहेत पण त्याच्यानंतर टाइम सब डिवाइडेड टू 4 sections and 4 sections are simple, continuous, perfect and perfect continuous. These are the sub 4 sections of time. So this is the brief introduction of tense. Once again I repeat, tense is nothing but time. Tense म्हणजे दुसरं काही नाही तर टाइम आहे. टाइम हॅज डिवायडेड इनटू मेन 3 सेक्शन्स आणि काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात. प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. टाइम फर्दर सब डिवायडेड इनटू 4 सेक्शन्स आणि वेळ परत आणखीन 4 उपप्रकारामध्ये डिवाइड झालेली असते. ते म्हणजे कोणते? सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस. दिस इज द ब्रीफ इंट्रोडक्शन अबाउट टाइम. अंडरस्टँड? Friends, now we learn one by one each tense. First, we are learning about present tense. Present tense means वर्तमान काळ. वर्तमान काळ. यातील आपण पहिला टेन्स पाहणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स. Present tense has 4 subtypes: simple present, present continuous, present perfect and present perfect continuous. So now we are going to start simple present tense. Simple present tense means साधा वर्तमान काळ. हे याचं मराठीमध्ये नाव आहे. याचं ग्रामॅटिकल स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस मेन वर्ब विथ फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. दिस इज द ग्रामॅटिकल स्ट्रक्चर ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि परत एक मी फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे सब्जेक्ट प्लस मेन वर्ब यस और ईएस प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे मुख्य क्रियापदाला आपल्याला सिंपल प्रेझेंटमध्ये सम टाइम यस किंवा ईएस लावावा लागतो, प्रत्यय लावावा लागतो. आता हे कधी लावायचा? जर सब्जेक्ट आय, वी, यू, दे असतील किंवा प्लुरल नाउन असेल, पीपल, आर्मी अशा प्रकारचं असेल, बॉईज, गर्ल्स, तेव्हा आपल्याला मेन वर्ब फर्स्ट फॉर्ममध्ये ठेवायचं आहे, रूट फॉर्ममध्ये ठेवायचं आहे. आणि जर सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन ही, सी, इट किंवा मग सिंग्युलर नाउन एकवचनी नाम असेल, राम, श्याम, सीता, गीता, व्हॉट एव्हर, तेव्हा मेन वर्बला आपल्याला यस किंवा ईएस प्रत्यय लागला पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. 2 फॉर्म्युले आपण आपल्या डोळ्यापुढे ठेवायचे. आता आपण नुसता फॉर्म्युला लर्न करून होणार नाही, आपल्याला ॲट द सेम टाइम त्या टेन्सचा यूज सुद्धा माहीत असला पाहिजे. सो हा या टेन्सचा पहिला यूज आहे.
It is used to express an action which is regular, habitual, or which happens after a certain period of time in future. Actually, it stands for simple present tense. Simple present tense is used to express an action. साधा वर्तमान काळ अशा प्रकारच्या क्रिया व्यक्त करतो which is regular, की जी रेग्युलर असते, जी रोज आपल्या जीवनामध्ये घडत असते. आता रोज घडणाऱ्या क्रिया म्हणजे कोणत्या, जसं की आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग ही आपली रोजची गोष्ट आहे, रेग्युलर ॲक्शन आहे. आज आपण झोपणार, उद्या उठणार, दिस इज अवर रेग्युलर ॲक्शन. रेग्युलर ॲक्शन आपण याच्यामध्ये सांगणार आय गो टू कॉलेज, आय गो टू कॉलेज. बट जर सब्जेक्ट चेंज केला आपण या टेन्समध्ये तर काय होणार, सी गोज टू कॉलेज. सो अशा प्रकारच्या रेग्युलर ॲक्शन आपण याच्यामध्ये एक्सप्रेस करणार. मग रेग्युलर झाली ॲक्शन. त्यानंतर हॅबिच्युअल. हॅबिच्युअल मीन्स सवयीच्या क्रिया. आपल्या जीवनामध्ये व्हॉट एव्हर काइंड्स ऑफ जे काही सवय असतील ते आपण याच्यामध्ये या टेन्समध्ये व्यक्त करायला पाहिजे. असं की आय युजली टेक अ टी. आय युजली टेक अ टी. मी सहसा चहा घेतो. ही आपली काय आहे तर सवय आहे. तर अशा प्रकारच्या सवयी सुद्धा आपण या टेन्समध्ये एक्सप्रेस करू शकतो. और विच हॅपन्स आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम इन फ्युचर. आणि भविष्यामध्ये सुद्धा या घटना आपल्या चालूच राहणार. अशा प्रकारच्या सर्व क्रिया आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये एक्सप्रेस करतो. फ्रेंड्स, आपण त्याचा फर्स्ट यूज पाहिला की इट इज यूज टू एक्सप्रेस रेग्युलर हॅबिच्युअल ॲक्शन. सिंपल प्रेझेंट टेन्सचा हा सेकंड यूज आहे की इट इज यूज टू एक्सप्रेस अ युनिव्हर्सल ट्रूथ. आता व्हॉट इज मीन बाय युनिव्हर्सल ट्रूथ. तर जगामध्ये जी गोष्ट सत्य असणार, लास्ट ट्रूथ असणार, अशा गोष्टीला आपण काय म्हणणार, युनिव्हर्सल ट्रूथ म्हणणार. अशी युनिव्हर्सल ट्रूथ आपल्या डे टू डे लाईफमध्ये भरपूर आहे. तर ह्या गोष्टी जर आपल्याला एक्सप्रेस करायच्या असतील तर आपण या टेन्समध्ये सांगायला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल, द सन रायजेस टू द ईस्ट अँड sets to the west. की सूर्य हा पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो. हे काय आहे तर युनिव्हर्सल ट्रूथ आहे, फॅक्ट आहे, कुठेही न बदलणारी गोष्ट आहे. तर अशा प्रकारच्या फॅक्ट्स आपण या टेन्समध्ये एक्सप्रेस करू शकतो. सायंटिफिक ट्रूथ ऑल्सो वी शुड डिनोट इन दिस टेन्स. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस हे एक सायंटिफिक ट्रूथ आहे, एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे. या गोष्टीला आपण बदलू शकत नाही. कोणी असं म्हणू शकणार नाही की आमच्या घरचं पाणी 10 डिग्रीवर उकळू शकते. वॉटर नावाच्या कंटेंटला बॉईल होण्यासाठी 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागणार. दिस इज द फॅक्ट. अशा प्रकारच्या युनिव्हर्सल ट्रूथ आपण या टेन्समध्ये एक्सप्रेस करू शकतो. फ्रेंड्स, थर्ड यूज आपल्याला पाहायचं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. तो म्हणजे काय तर एम इज, आर, डू, डज, हॅव, हॅज. All these are helping verbs. To do helping verbs, to do helping verb, to be, to do and to have. These are the helping verbs. Used as a main verb in this tense. हे सगळे helping verb या टेन्स मध्ये as a main verb म्हणून वापरले जातात. हे या टेन्स एक फीचर आहे, एक वैशिष्ट्य आहे. जसं फॉर एक्झाम्पल, I am a teacher. इथं am as a main verb आहे. Number 2, I have a car. Here have as a main verb. Then I do it. So here do as a main verb, not helping verb. This is the unique feature of this tense. Understand? So all these are the key examples of uses of simple present tense. Number 1 use, it is used to express a regular or habitual action. Number 2, it is used to express a universal truth. And third use, all these helping verb used as main verb in this tense. So I hope you understand well. In the next video, we are going to discuss on present continuous tense. Thank you.